श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा व्हिडिओ आहे गणेश जयंतीनिमित्त. गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा वाढदिवस. यालाच आपण विनायक चतुर्थी आणि यावेळेस तर मंगळवारी ही विनायक चतुर्थी गणेश जयंती आलेली आहे. तर आपल्याला दूध शर्करा योग सुवर्णयोग असा जुळून आलेला आहे. या सुवर्णयोगावर आपण एक साधी सोपी सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या सर्व मनोवांछित ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. आपण संसारिक माणसं आहोत. आपल्या खूप साध्या सोप्या आणि खूप छोट्या छोट्या इच्छा असतात, पण त्या पूर्ण होण्यासाठी नशिबाची आणि देवाची साथ आपल्याला हवी असते. तर व्हिडिओ जास्त न लांबवता मेन मुद्द्यावर बोलूयात. आपल्याला काय करायचं आहे, या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करणार आहोत त्यावेळेला सर्व देवांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे. एका ताटामध्ये स्टीलचं ताट असो, तांब्याचं ताट असो, पितळेचे ताट असो, त्यामध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहे. त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती ही सर्वांच्याच घरामध्ये असते, सर्वांच्याच देवघरामध्ये असते. तीच मूर्ती आपल्याला इथे घ्यायची आहे. काही ठिकाणी तर इथे गणपती बाप्पांचं आगमन होतं. जसं आपण गणपती बाप्पा आपल्याकडे नेहमी येतात, तर त्याचप्रमाणे या दिवशी देखील गणपती बाप्पांचं स्थापना प्राणप्रतिष्ठा काही ठिकाणी केली जाते. आता या गणपती बाप्पांवर आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे. सर्वप्रथम पाणी, त्यानंतर पंचामृत आणि परत पाणी, अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना असे म्हणा की आंघोळ घालायची आहे. हो आंघोळच. आणि यानंतर या पाण्याने जो अभिषेक आपण गणपती बाप्पांवर केलेला आहे ते पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींनी थोडं थोडं करून प्यायचे आहे. आणि यामुळे काय होईल तर यामुळे आपल्या बुद्धीमध्ये, आपल्याला सर्वांना माहितीच आहे गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत. आपल्या बुद्धीमध्ये वाढ होईल. बुद्धीमध्ये वाढ म्हणजे असं नाही की आपण खूपच हुशार होणार, पण योग्य वेळी योग्य ते निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत होते. अशा पद्धतीने आपल्याला या जलाभिषेकाचा जे तीर्थ आपण पिणार आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो आणि आपल्या शरीरामधील देखील आजार कमी होतात. लहान मुलांना किंवा जे अभ्यास करतात कॉलेजला, शाळेमध्ये जे मुलं जातात त्यांना तर हा अभिषेक खूपच प्रभावी म्हणून काम करतो. जर तुम्ही आत्तापर्यंत याचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला अशा प्रकारे जलाभिषेक करून हे तीर्थ जे आहे ते आपल्या लहान मुलांना द्या. नक्कीच त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होईल, त्यांची किरकिर कमी होईल, ते सांगितलेले आपल्या ऐकायला लागतील आणि त्यांचं मन अभ्यासामध्ये लागेल आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो देखील त्यांच्या लक्षात राहील. त्यांचे आजार पण कमी होतील. अशा एक ना अनेक या तीर्थांचे फायदे आहेत. तुम्ही नक्कीच प्रत्येक चतुर्थीला ह्या अभिषेकाचे तीर्थ आपल्या मुलांना द्यावायचे आहे. आणि हो, हा अभिषेक करताना आपल्याला गणपती स्तोत्रम किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणावयाचे आहे. जर तुम्हाला गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही ओम गंग गणपते नमः हा देखील मंत्र म्हणू शकता. नाहीतर यूट्यूबला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष हे जे तुम्ही सर्च केलं तरी देखील तुम्हाला ते मिळून जाईल. ते तुम्ही लावावयाचे आहे आणि तुम्ही ते श्रवण करता करता हा जल अभिषेक गणपती बाप्पांना करावयाचा आहे. ही खूप साधी सोपी गोष्ट आहे, पण ती केल्यानंतर तिचा प्रभाव आणि त्याचा जो रिझल्ट येतो तो खूपच छान येतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं गणपती बाप्पांचा जलाभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसावायचे आहे. त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकुम अक्षदा लावायच्या आहे. त्यांना वस्त्र परिधान करवायचे आहे आणि आपण जे कापसाचे वस्त्र बनवतो नेहमी ते वस्त्र देखील तुम्ही त्यांना घालू शकता. तुम्हाला जो साज शृंगार गणपती बाप्पांना करावायचा आहे तो तुम्ही करू शकता. कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा उद्या
गणेश जयंतीनिमित्त वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आणि गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे, तर तुम्ही मोदकाचा देखील नैवेद्य हा अर्पण करावयाचा आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा देखील खूप प्रिय आहेत. या दुर्वांचाच मी आता एक छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे. आपण दुर्वा साफ करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तीन पानांची एक दुर्वा अशा पद्धतीने आपण दुर्वा तयार करतो नेहमी. आणि त्या दुर्वांचा म्हणजे जी एक दुर्वा आहे त्या तशा पद्धतीने 21 दुर्वांचा एक असा हा आपल्याला सेट करावयाचा आहे. किंवा जुडी बांधायची आहे. ती जुडी अशाच आपल्याला 21 जुड्या बांधायच्या आहे. म्हणजे 21 दुर्वांच्या 21 जुड्या आपल्याला बांधायच्या आहे. 21, 21, 21, 21 अशा पद्धतीने आपण त्या जुड्या बांधून घेणार आहोत. आणि या जुड्यांना आपल्याला हळदी-कुंकू लावून घ्यायचे आहे. हळदी-कुंकू आपल्याला त्याच्या देठाशी लावायचे आहे, म्हणजे खालच्या बाजूला लावायचे आहे. आणि आपल्या प्रत्येक वेळेस प्रत्येक एक जुडी हातात घेऊन गणपती अथर्वशीर्ष आपल्याला एकदा म्हणायचे आहे आणि ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. अर्पण करताना जी दुर्वांची जुडीचं देठ आहे ते गणपती बाप्पांकडे असेल आणि त्याचे जे पानं आहेत ते आपल्याकडे असतील. अशा पद्धतीने आपल्याला ते अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने 21 वेळा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे आहे आणि त्या जुड्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करावयाच्या आहे. ही झाली एक सेवा. ही सेवा केल्यामुळे काय होईल तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला जो रिझल्ट मिळेल ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आमची ही इच्छा पूर्ण झाली. नक्की पूर्ण होणार म्हणजे होणारच. आणि तुमच्या अशी मनोमन गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकट सगळी दूर होऊ दे. माझ्या घरातले आजारपण सगळ्यांचे दूर होऊ दे. आम्हाला सुख, समृद्धी, शांतता आणि उत्तम आरोग्य आणि जे लाभलं आहे त्याच्यामध्ये समाधान मिळू दे. अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि आपली मनातली जी इच्छा आहे ती आपण बोलून दाखवायची आहे. नक्की तुमची सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील याची मी शाश्वती देते. ही खूपच साधी, सोपी आणि पटकन होणारी सेवा आहे, पण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय अशी सेवा आहे. नक्की करून पहा. आणि दुसरी एक सेवा म्हणजे आपल्याला 21 गणपती बाप्पांच्या अंगावरती अक्षदा टाकायच्या आहे, म्हणजे वाहायच्या आहेत. ती केल्यामुळे काय होईल तर आपल्याला मनोवांछित पती किंवा पत्नी मिळेल. त्याच्यासाठी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पांढरे स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहे, अखंड तांदूळ घ्यायचे आहे. त्याच्यावरती आपल्याला हळदीचं थोडंसं पाणी आपल्याला हळदी आणि कुंकवाचं थोडं थोडं पाणी आपल्याला त्याच्यावरती शिंपडायचं आहे आणि ते आपल्याला थोडेसे वाळवून सुकवून घ्यायचे आहेत. फॅनखाली वाळवले तरी देखील चालतील. आणि त्या अक्षदा आपल्याला आपल्या घरातील गणपतीवर अर्पण करायच्या आहे आणि त्यांना आपल्या मनात जी इच्छा आहे म्हणजे आपल्याला सुयोग्य वर किंवा वधू मिळावी यासाठी आपण ती प्रार्थना करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला 21 गणपती बाप्पांवरती आपल्याला हे अक्षदा वाहायच्या आहेत. तर एक झालं आपल्या घरातील देवघरातील गणपती बाप्पा. दुसरे आपल्या आजूबाजूला जितके मंदिर असतील गणपती बाप्पांचे तिथे जाऊन देखील तुम्ही ही सेवा करू शकता प्रत्येक अशा पद्धतीने. आणि तुमचे जर आजूबाजूला जर परवानगी दिली तर तुम्ही त्यांच्या घरी देखील जाऊन या अक्षदा वाहू शकता. फक्त आपण ही सेवा का करतो आहे हे कोणालाही सांगायचे नाही. फक्त असं सांगायचं की मला अशी सेवा दिलेली आहे, ती मला करावयाची आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला तुमच्या घरातील गणपतींवर अक्षदा वाहू देताल का अशी परवानगी घ्यायची आहे. ते जर हो बोलले तर ही सेवा तुम्ही करावयाची आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी